नमस्कार मंडळी, चला तर आज आपण बनवणार आहोत झणझणीत मिसळ पाव. आणि हे आहे मटकी आणि मूग चांगले मोड आलेले आहे आणि हे स्वच्छ धुवून घेतलेले आहे. आणि एका भांड्यामध्ये मटकीला शिजायला ठेवून द्यायचं आहे आणि आपल्याला त्यामध्ये भरपूर असं पाणी टाकून घ्यायचं आहे. आणि हे पाहू शकता, गंजभर असं पाणी मी टाकलेलं आहे. आणि छानपैकी त्यामध्ये 1 चम्मच मीठ टाकून घ्यायची, अर्धा चम्मच हळद आणि मस्तपैकी त्याला उकळी येऊ द्यायची आहे. उकळी आलेली आहे, पाहू शकता. खूपच छान अशी झणझणीत मिसळ होणार आहे आपली. आता इकडे आपल्याला खडे मसाले भाजून घेऊया. खोबरं, दालचिनी, तेजपत्ता, स्टारफूल, मिरे आणि मस्तपैकी भाजून घेत आहे. 2 त्यामध्ये वेलची टाकले हिरव्या आणि हे हिरवी मिरची, अद्रक, लसूण, कांदा, टोमॅटो आणि सांबाराच्या काड्या आहे त्याने खूप छान आपलं वाटण होईल. आणि मस्तपैकी हा सर्व मसाला भाजून घेत आहे. त्यामध्ये 2 चम्मच तीळ टाकून घेतलेली आणि मस्त सर्व मसाले तेलामध्ये छान परतून घ्यायचं आहे आणि मंद आचेवर त्याला ठेवून द्यायचे. छान अशी झणझणीत मसाल्याला अशी वाफ येऊ द्यायची. पाहू शकता, खूपच छान अशी वाफ आलेली आहे. सर्व मसाले चांगल्यापैकी शिजून आलेले आहे, पाहू शकता. आणि मी पुन्हा एक हलकीशी त्याला वाफ देत आहे आणि आता त्यामध्ये थोडे धणे टाकून घेत आहे. आणि आपला हा रेडी झालेला आहे मसाला वाटण. याला आता आपण थंड होऊ देऊ आणि थंड झाल्यावर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून सर्व वाटण एकत्रच वाटून घेऊया मस्तपैकी. आणि हे वाटण मी मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेत आहे आणि छानपैकी असं बारीक वाटण वाटून घ्यायचं. कढई गॅसवर ठेवलेली आहे. आता मिसळला मस्तपैकी तडका द्यायचा आहे. मिसळ म्हटलं की थोडं तेल जास्तच लागते, तर 4 माप मी असं तेल टाकलेलं आहे. आणि मस्तपैकी तेल गरम झाल्यावर थोडंसं चिमूटभर हिंग टाकून घेतलेलं, मोहरी आणि जिरं चांगलं तडतडलं की त्यामध्ये कोरडे मसाले, मीठ, लाल तिखट, हळद आणि गरम मसाला तेलामध्ये टाकून द्यायचा आणि छानपैकी असं मस्त होऊ द्यायचं. आणि हे वाटण वाटलेलं त्यामध्ये टाकून घेत आहे, म्हणजे आपल्या भाजीला छान अशी लाल तर्री येणार आहे आधी तिखट टाकल्यामुळे. आणि हे वाटण नंतर टाकायचं आहे. छान परतून घ्यायचं आहे. मसाला हा छान वाफ येऊ द्यायची. कोणत्याही भाजीच्या मसाल्याला आपल्याला छानपैकी परतून घेऊन मंद आचेवर झणझणीत वाफ येऊ द्यायची, म्हणजे भाजी ही खूपच छान बनते, कोणतीही मसाल्याची भाजी असली की. आणि हे पहा, मसाल्याला चांगली मी मंद आचेवर वाफ येऊ दिलेली आहे आणि पाहू शकता मसाल्याने चांगल्यापैकी तेल सोडून दिलेलं आहे. अशा प्रकारे ही मसाला आपला शिजलेला. आणि त्यामध्ये मटकी टाकून घ्यायची. बाजूला काढून घेतलेली मटकी होती ही, म्हणजे मटकीला छान मसाला लागेल अशी टाकली की. आणि मस्तपैकी आता हे पाणी त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. मटकी शिजवलेलं पाणी आहे हे. आणि आपल्याला जेवढी मटकीची भाजी पाहिजे असेल तेवढं करून घ्यायची. आणि हे पहा, पातळ असा रस्सा असतो मिसळला. असा खूप सारा रस्सा बनवायचा असतो, जेवढे आपल्या घरातील मेंबर आहे त्यानुसार रस्सा बनवा. आणि मिसळ ही थोडी पातळच असते, पाहू शकता. रस्सा हा पातळ बनवलेला आहे आणि तरी पहा झणझणीत अशी आपली मिसळ बनवून येईल. आणि त्यामध्ये मी थोडा पावभाजी मसाला टाकणार आहे, 1 चम्मच पावभाजी मसाला. या मसाल्याने सुद्धा भाजीला आपल्या खूपच छान अशी चव येणार आहे. आणि झणझणीत अशी मिसळ आपली तयार आहे. कोल्हापूर साईडमध्ये मिसळपाव खूपच हा पदार्थ लोक खातात. आपल्याला पण तशाच प्रकारे बनवायचा आहे आणि तसाच घरच्या घरी आपल्याला बनवता येतो, फक्त थोडी मेहनत लागते. आणि कोणताही पदार्थ बनवताना प्रेमाने जर बनवला आणि आवडीने बनवला तर पदार्थ हा अप्रतिम होतो. आणि हे पहा, मिसळला छानपैकी असा कड आलेला आहे, छान उकळी आलेली आहे आणि वरून कोथिंबीर टाकून दिलेली आणि थोडा वेळ थंड होऊ दिलेला आहे. आणि हे पहा, प्लेटमध्ये मी सर्व करत आहे मस्तपैकी गरमागरम मिसळ. आणि त्यावर आता आपल्याला मस्तपैकी गार्निशिंग करायची आहे शेवची.
आणि बारीक कांदा आणि मस्तपैकी सांबार पाव तव्यामध्ये भाजून घेतलेले आहे थोड्या तुपामध्ये. आणि ताटामध्ये असे पाव आणि गार्निश केलेली मिसळ आणि कांद्याच्या स्लाइस ठेवलेल्या आहे. पहा किती भन्नाट अशी मिसळ झाली आहे. खायला तर खूपच अप्रतिम झालेली आहे. पाहता क्षणी अशी पटकन खाऊशा वाटत आहे की नाही मंडळी. तर चला या मग खायला मिसळ पाव. आणि व्हिडिओला तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्स आवर्जून करत जा बरं का. आणि बाजूला अशी रश्श्याची मस्त वाटी ठेवून द्यायची, झणझणीत असा रस्सा बरं मस्तपैकी प्यायचा, खूपच छान लागते मंडळी. तर करून पहा अशी झणझणीत मिसळ पाव आणि एन्जॉय करा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.